ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदार व खातेदार यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ज्ञानराधाच्या सुरेश कुटे व अर्चना कुटे यांनी आमच्या सोबत शेतात एक दिवस कामाला यावे। मग आम्ही कशी मेहनत व घाम गाळून पैशाची बचत केली व आमच्या मेहनतीच्या पैशाचे महत्व त्यांना कळेल, असा आक्रोश ठेवीदार महिलांनी आजच्या जालना येथील धडक मोर्चात केलाय। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आंबड घनसावंगी तालुक्यासह जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांनी या संस्थेने मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवून गोरगरीब नागरिकांसह सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाचे पै जमा करून ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट मध्ये गुंतवणूक केली होती। मात्र सदरील पतसंस्था बंद करून सुरेश कुटे यांनी गुंतवणूकदाराची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली। यामुळे गोरगरीब जनता कमालीची त्रस्त झाली। आज घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवी परत द्याव्यात यासह वेगवेगळ्या मागणीसाठी जालना जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता। आंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुंतवणूकदारांनी आपला संताप व्यक्त केलाय। चक्क एका महिलेने तर सुरेश कुटे व त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी आमच्या सोबत शेतामध्ये कामाला पाठवावे किंवा यावे, मग त्यांना आमच्या मेहनत केलेल्या पैशाची किंमत कळेल, अशी मागणी या मोर्चा दरम्यान केली आहे।